नमस्कार. बाळोमा चॅनलवर सर्व बाळोमा भक्तांचं हार्दिक स्वागत. तर पाहू शकताय बाळोमा देवालय आहे. येथे बाळोमाच्या मंदिरासमोर प्रत्येक रविवारी हा बाळोमाचा सोहळा भरत असतो. बाळोमाच्या मंदिरामध्ये सर्व भक्त येत असतात. भक्त येत असताना तुम्ही पाहू शकताय की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे वृद्ध माणसं असतील, जे तरुण मित्रमंडळ असेल, त्या सर्व तरुण भक्तापर्यंत भक्त येत असतात. लांबून लांबून मामाच्या भेटीसाठी लोक येत असतात. हे पाहू शकता तुम्ही. कव्हे येथील हे बाळोमा मंदिर आहे. बाळोमाचं महात्म्य फार मोठे आहे. या बाळोमाच्या मंदिरात अण्णा चोपडे महाराज हे माणसांचं दैवत्व बघण्याचा प्रयोग करतात. तसेच इथे बघू शकता भोजनाची व्यवस्था आहे. प्रसादालय, इथे प्रसाद बनवला जातो. प्रसादाचा लाभ घेण्यासाठी अनेक भाविक भक्त लांबून येत असतात. इथे पाहू शकता नारळाची जी झाडे आहेत ते मंदिराच्या बाजूने आहेत. असा बॅकग्राऊंड आहे. इथे बघू शकता बाळोमाच्या भक्तांना बसण्यासाठी काही बाकडे देखील टाकलेली आहेत. पलीकडल्या साईडला पाहू शकता भिंत आहे. इथे बाळोमा ज्यांच्या कोणाला भूतबाधा असेल ते भूतबाधा काढण्याचं काम बाळोमा मंदिरामध्ये केलं जातं. तसेच तुम्ही पाठीमागे बघू शकता किती पब्लिक आहे. या पब्लिकमध्ये येथे महाआरती देखील होते. प्रत्येक रविवारी महाआरती होते. या आरतीसाठी काही जिल्ह्यातून व लांबूनच्या जिल्ह्यातून माणसे येथे भाविक भक्त येत असतात. येथील बाळोमा मंदिराचं महात्म्य फार मोठे आहे. तुम्ही बघू शकताय. हा सोहळा स्वर्गी लोकेसुद्धा नाही असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आकर्षक अशी सजावट या मंदिरामध्ये केलेली आहे. तुम्ही बघू शकताय की या मंदिरामध्ये अनेक भाविक भक्त प्रचंड हजारोंच्या गर्दीनं उपस्थित आहेत. हा सोहळा प्रत्येक अमावस्याला होतो. प्रत्येक अमावस्याला मोठी गर्दी होते. प्रत्येक अमावस्याला मोठी गर्दी पाहायला मिळते. प्रत्येक अमावस्याला महाआरतीचं नियोजन असतं. प्रत्येक भक्त हा मामांच्या आशेनं मामाकडून काही मागण्यासाठी किंवा मामाकडून काही इच्छा पूर्ण करण्यासाठी येत असतो. या मंदिराकडे यायचं ठिकाण कव्हे येथून कारणखेडा इथे येण्याचा हा ठिकाण आहे. इथे हे वस्तीवरती मंदिर आहे. या मंदिरामध्ये प्रत्येक भक्त नतमस्तक होत असतो. मामांच्या चरणावरती डोकं टेकवत असतो व आपलं पूर्ण गाऱ्हाणं त्या मामाला सांगत असतो. त्या मामांची कृपा त्या भक्तावरती होते आणि त्याच्या मागची सर्व पीडा ही निघून जाते. असं झाल्यानंतर प्रत्येक अमावस्येला प्रचंड मोठ्या महाप्रसादाचं आयोजन या मंदिरामध्ये केलं जातं. या मंदिरामध्ये प्रत्येक भक्त अन्नदान करत असतो. तसेच या मंदिरामध्ये काही ठिकाणाहून लोक आपलं गाणं म्हणतात. तुम्ही सुद्धा एकदा व्हिजिट करा. तुम्ही सुद्धा या मंदिराला अवश्य भेट द्या. बघू शकता तुम्ही वारकरी भजन करताना तुम्हाला दिसत आहे. पुरुष मंडळी असेल, तसेच बंधू भगिनी असतील, लहानापासून ते मोठ्या. आणि बाळूमामांचा गजर झाल्यानंतर सर्वांनी पुष्पवृष्टी करायची आहे आणि पुष्पवृष्टी पाळण्यावरती करायची. कारण मामा